सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. नमस्कार, के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. यामध्ये रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघ जो माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा बाले किल्ला होता, त्या गावामध्ये अनेक गावे ही अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्या गावांमध्ये आमदार रोहितदादा पाटील यांनी घुसखोरी करून त्यामध्ये बाले किल्ला हा अजितराव घोरपडेचा ढासळलेला आहे. त्या ठिकाणी आमदार रोहितदादा पाटील यांचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संजय बनसोडे हे विजयी झालेले आहेत. तसेच रांजणी पंचायत समिती गणात आमदार रोहितदादा पाटील यांच्या ज्या उमेदवार होत्या प्रियांका अर्जुन गेन या विजयी झालेल्या आहेत. तसेच हिंगणगाव पंचायत समिती गणामध्ये मात्र अर्जुन करपे हे घोरपडे सरकारांचे, संजय काकांचे, तसेच महायुतीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्जुन करपे हे विजयी झालेले आहेत. तर त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण कोणत्या गावामध्ये लीड आहेत याची सुरुवात आपण रांजणी जिल्हा परिषद गटापासून सुरुवात करतोय. तर रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये जी गावे आहेत त्याची सुरुवात मी या ठिकाणी करतोय. तर रांजणी जिल्हा परिषद गटातील विठुरायाची वाडी या गावामध्ये, त्यामध्ये 2 3 4 5 6 उमेदवार आहेत, 6 आणि नोटा असे एक जवळपास 7 उमेदवार आहेत म्हणायचे याच्यामध्ये. तर सगळ्यांचीच मी नावं घेणार नाही. प्रमुख जे लढते झालेले आहेत त्या लढती मी या ठिकाणी ग्राह्य धरतोय आणि ते त्यांचीच मतं मी तुम्हाला सांगतोय, त्यांचं लीड सांगतोय. लीड तर त्या गावात झालेलं मतदान इतकं मी सांगेन तुम्हाला. त्या गावात झालेलं मतदान विठुरायाची वाडी या गावामध्ये संजय बनसोडे यांना 1118 मते पडलेली आहेत. तर चंद्रकांत लोंढे यांना 422 मते मिळालेली आहेत. तर धुळगाव, अग्रण धुळगाव या गावामध्ये संजय बनसोडे यांना 1245 मते पडलेली आहेत. तर चंद्रकांत लोंढे यांना 650 मते. तर सूरज वाघमारे जे वंचित आघाडीचे आहेत त्यांना या ठिकाणी मतदान चांगले झालेलं आहे, ते मी सांगतोय. 157 मते त्यांना या ठिकाणी पडलेले आहेत. तर रामपूरवाडीमध्ये 260 मते संजय बनसोडे यांना पडलेले आहेत. चंद्रकांत लोंढे यांना 211 मते मिळालेली आहेत. लोणारवाडी या गावामध्ये 462 मते ही संजय बनसोडे यांना पडलेली आहेत. तर यामध्ये चंद्रकांत लोंढे यांना 116 मते पडलेली आहेत. तर लोणारवाडीचे जे सुपुत्र आहेत ते मारुती सातपुते यांना 344 मते या ठिकाणी पडलेली आहेत. रांजणी हे जे गाव महत्वाचं आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित या ठिकाणी होते. अजित बनसोडे 508 मते त्यांना मिळालेली आहेत. तर 1425 मते बनसोडे यांना आणि चंद्रकांत लोंढे यांना 980 मते. तसेच मारुती सातपुते यांना 290 मतं मिळालेली आहेत. म्हणजे रांजणीतल्या इतर उमेदवारांच्या तुलनेत मारुती सातपुते चांगले चाललेले आहेत. 290 मतं मिळाली त्यांना. तसेच वंचित आघाडीला त्या ठिकाणी सुजात आंबेडकर यांची सभा झालेली होती, त्या ठिकाणी केवळ 68 मतं सूरज वाघमारे यांना मिळाली. म्हणजे वंचित आघाडी कुठेतरी पाठीमागे गेलेली आहे असं दिसून येत आहे. हिंगणगावातून बनसोडे यांना 1061, तर चंद्रकांत लोंढे यांना 1316 मते मिळाली. तर त्याच्यामध्ये चंद्रकांत लोंढे हे हिंगणगावात आघाडीवर आहेत. कर्लिटीमध्ये 1133 मते बनसोडे, 963 मते चंद्रकांत लोंढे यांना. या ठिकाणी कर्लिटीमध्ये बनसोडे यांनी लीड घेतलेला आहे. कुकटुळी या गावामध्ये 1127 मते बनसोडे यांना, 971 मते चंद्रकांत लोंढे यांना. कुकटुळीत देखील बनसोडे यांनी लीड घेतलेला आहे. कोंगनोळी हे जे सरकारांचं म्हणजे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचं हे गाव आहे. यामध्ये बनसोडे यांना 566 मतं मिळालेली आहेत. चंद्रकांत लोंढे यांना 1569 मते मिळालेली आहेत. त्यामध्ये संदीप म्हणून एक उमेदवार आहेत, त्यांचं
त्यांना 136 मध्ये मिळाले. त्या गावचे ते सुपुत्र अशी माहिती मिळते आम्हाला. सराटी या गावामध्ये बनसोडे यांना 231 मते, तर चंद्रकांत लोंढे यांना 328 मते. या सराटीमध्ये चंद्रकांत लोंढे यांनी आघाडी घेतलेली आहे. यामध्ये टोटल जे झालेलं मतदान आहे संजय बनसोडे यांना 8,628, तसेच चंद्रकांत लोंढे यांना 7,526, तर मारुती सातपुते यांना 1,046, वंचित आघाडीचे उमेदवार होते सूरज, त्यांना 407. असे यामध्ये संजय बनसोडे, म्हणजे जे संजय बनसोडे असं आपल्याला म्हणता येणार नाही, आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे तुतारी या चिन्हाला 45.76% लोकांनी पसंती दिलेली आहे. तर रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघात अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 39.92 इतकं पसंती या लोकांनी दिली आहे. जवळपास घोरपडे सरकारांचा हा मताची टक्केवारी जी आहे, आकडेवारी जी आहे, घटलेली या भागातून दिसून येते. केवळ कोगनोळी या गावातून जास्त लीड प्राप्त झालेला आहे चंद्रकांत लोंढे यांना. इतर गावामध्ये बनसोडे आघाडीवर आहेत. एकूण जी मते आहेत झालेली 18,852 मते या ठिकाणी झाले. 1,102 मतांनी संजय बनसोडे यांनी विजय मिळवलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता पुढचा भाग घेतोय, रांजणी पंचायत समिती गण. रांजणी पंचायत समिती गणाबद्दल आपण माहिती तुम्हाला सांगतोय. यामध्ये रांजणी पंचायत समिती गणात प्रियांका अर्जुन गेड विरुद्ध अक्षदा नारायण बंडगर अशी लढत झालेली होती. अक्षदा नारायण बंडगर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या, ज्या कमळ चिन्हावर निवडून लढवत होत्या. प्रियांका अर्जुन गेड या अर्जुन गेड यांच्या पत्नी आहेत, जे राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष आहेत. अर्जुन गेड जे भक्कम युवा नेतृत्व आहे, जे खरोखरच काय आपण उल्लेख करू शकतो, एक मित्र असावा तर असा, ते एक अर्जुन गेंड असे अर्जुन गेंड आहेत. तर त्याच्यामध्ये विठुरायची वाडी या गावापासून आपण सुरुवात करतोय. प्रियांका अर्जुन गेंड यांना विठुरायची वाडी गावात 1,244 मते पडलेली आहेत. तर अक्षदा नारायण बंडगर यांना 474 मते मिळालेली आहेत. या विठुरायची वाडी गावामध्ये प्रियांका गेंड या 1,244 मतं त्यांना सर्वाधिक मते मिळालेली आहेत. अग्रंदुळगावमध्ये 1,191 मते मिळालेली आहेत. 962 मतं अक्षदा बंडगर यांना मिळालेली आहेत. धुळगावमध्ये प्रियांका गेंड या आघाडीवर आहेत, लीडवर आहेत. रामपूरवाडीत 187 मते प्रियांका गेंड यांना, अक्षदा नारायण बंडगर यांना 304 मते पडलेली आहेत. यामध्ये रामपूरवाडीत मात्र भाजपच्या उमेदवार लीड जाताना दिसत आहेत. लोणारवाडीत 616 मतं प्रियांका गेंड यांना, अक्षदा बंडगर यांना 356 मतं. या ठिकाणी लोणारवाडीत प्रियांका गेंड या लोणारवाडीत लीड घेतलेला आहे. रांजणी जे गाव महत्वपूर्ण आहे, त्या गावात आमदार रोहितदादा पाटील यांच्या उमेदवार आहेत प्रियांका गेंड यांना 1,541 मते पडलेली आहेत. तर अक्षदा बंडगर यांना 1,691 मते पडलेली आहेत. यामध्ये अक्षदा नारायण बंडगर या रांजणीतून आघाडीवर आहेत असं दिसून येत आहे. त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी, 4,779 प्रियांका अर्जुन गेंड यांना मते पडलेली आहेत. अक्षदा नारायण बंडगर यांना 3,787. एकूण मते 8,719 मते झालेली आहेत. या मतदारसंघात आमदार रोहितदादा पाटील यांच्या ज्या उमेदवार आहेत प्रियांका अर्जुन गेंड यांना 54.81% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत अक्षदा नारायण बंडगर यांना 43.43% इतक्या लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. एकूण 992 मतांनी लीड हे प्रियांका अर्जुन गेंड यांनी घेऊन या निवडणुकीत विजय प्राप्त केलेला आहे. शिंगणगाव पंचायत समिती गणाची मी तुम्हाला माहिती देतोय. यामध्ये 2-3 उमेदवार होते. एक आमदार रोहितदादा पाटील यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार होते ते सागर लोंढे, तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील, महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
उमेदवार होते अर्जुन करपे. तसेच वंचित आघाडीचे शुभम हे या ठिकाणी उमेदवार होते. तर हिंगणगाव या गावापासून मी सुरुवात करतोय. हिंगणगावमध्ये 1138 मते अर्जुन करपे यांना मिळालेली आहेत. तर सागर यांना 1167 मते, तर शुभम यांना 277 मते मिळाली. अर्जुन करपे यांनी हिंगणगावातून थोडक्या मतांनी आघाडीवर घेतलेली आहे. कोर्लेटी गावात 1232 मते अर्जुन करपे यांना मिळालेली आहेत. सागर यांना 943 मते मिळालेली आहेत. शुभम यांना 38 मते मिळालेली आहेत. 1232 मते घेतलेली आहेत अर्जुन करपे यांनी. कोर्लेटीमध्ये अर्जुन करपे आघाडीवर आहेत. हे त्यांचं गाव आहे. त्या गावातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवला, तरी देखील सागर लोंढे यांना 943 मते कमी पडलेली आहेत, पण महत्वपूर्ण आहे त्यांच्या गावामध्ये. कुकटोळी या गावामध्ये 1089 मते अर्जुन करपे यांना, सागर लोंढे यांना 1078 मते, शुभम यांना 106 मते. 1089 मते अर्जुन करपे यांनी घेतलेली आहेत. त्यामध्ये अगदी 10-11 मताची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. केवळ किरकोळ मताची आघाडी आहे. कुकटोळीमधून अर्जुन करपे आघाडीवर आहे. कोंगनुळी या गावात 1743 मतांनी मते ही अर्जुन करपे यांना मिळालेली आहेत. सागर लोंढे यांना, जे आमदार रोहितदादांचे उमेदवार आहेत, 578 यांना मते मिळाले आहेत. शुभम यांना 44, तर 1743 मते त्यांनी घेतलेली आहेत. 1743 मते घेऊन अर्जुन करपे पुढं आहेत. कोंगनोळीमध्ये जे सरकारांचं गाव आहे. सराटी गावात अर्जुन करपे यांना 350, सागर लोंढे यांना 218 अशी मते पडलेली आहेत. सराटीमध्ये देखील अर्जुन करपे हे आघाडीवर आहेत असे दिसून येते. त्यामध्ये अर्जुन करपे यांना 5552 मते पडलेली आहेत. सागर यांना 3984 मते पडलेली आहेत. शुभम यांना 465 मते पडलेली आहेत. या मतदारसंघामध्ये, हिंगणगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये 54.79% लोकांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला पसंती दर्शवलेली आहे. तर आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला 39.31% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. 1568 मतांनी हिंगणगाव पंचायत समिती गणातून हे अर्जुन करपे विजयी झालेले आहेत. एकूण मते 10,133 मते झालेली आहेत. यामध्ये अर्जुन करपे यांनी कुठेतरी अजितराव घोरपड्यांचा गड ढासळत असताना अर्जुन करपे यांनी त्यांना बाजू पुढे जी दिलेली आहे, त्यांचा लोकसंपर्क चांगला असल्यामुळं किंवा लोकांशी संपर्क असल्यामुळं अर्जुन करपे यांना हिंगणगाव पंचायत समिती गण वाचवता आला. त्यामुळे अजितराव घोरपडे यांची एक बाजू सक्षम राहिली, भक्कम राहिली. त्यामध्ये मात्र अर्जुन करपेंना सर्वाधिक जर ताकद कुठे मिळाली असेल तर कोंगनोळी गावामध्ये, म्हणजे अजितराव घोरपडे सरकारांच्या गावात त्यांना आघाडी चांगली मिळाली. त्यामुळं ही 1568 मताची जी आघाडी आलेली आहे ती अजितराव घोरपडे सरकारांच्या गावातून आलेली आहे. त्यामुळं अर्जुन करपे या कोंगनोळी गावाच्या भिस्तवर निवडणुकीत विजयी झालेले आहेत. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.